आता सध्या आम्ही आहोत इकडे जेजुरीमध्ये. किती पायऱ्या उचलशील मला? जेवढे जमतील. माय गॉड, ओ माय गॉड. याचसाठी केला होता अट्टहास. आम्ही ती चूक केली, तुम्ही करणार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जात आहोत जेजुरीला, जे महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध आणि पवित्र स्थळ आहे. मनाला शांती देणारा, भक्तीने भरलेला वातावरणाचा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा आजचा हा छोटासा प्रयत्न. आमचा प्रवास सुरू झाला सूर्योदयाच्या आधीच, म्हणजे सकाळी अराउंड 6 AM ला. ऑन द वे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. मस्त अशी मिसळ आणि कॉफी घेतली आणि जेजुरीला अराउंड 12:30 वाजता पोहोचलो. ॲक्च्युली क्रिसमस वेकेशन चालू असल्यामुळे आणि रविवार म्हणजेच खंडोबाचा वार सुद्धा असल्यामुळे आज गर्दी फार होती. सो आता सध्या आम्ही आहोत इकडे जेजुरीमध्ये आणि इकडे आमच्या समोरच, अगदी समोरच आहे जेजुरी गडाचा एंट्रन्स. तर इकडे मागे नंदी आहे. नंदीच्या दर्शनापासून आपण जेजुरी गडाचं चढाई चालू करतो. एक्झॅक्टली, आपण इकडे दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण आय कॅन शो यू, इथून आहे एंट्रन्स. तर आज संडे आहे, त्यामुळे इकडे पाय ठेवायला पण जागा नाही. यात आम्हाला ब्लॉग बनवायचा आहे. येस, काय नाही होईल. टास्क आहे. किती पायऱ्या उचलशील मला? जेवढे जमतील. एक काहीतरी टार्गेट सांग ना, बघू किती उचलतोस. आधी सांग बरं. किती आहेत टोटल? 200च्या आसपास काहीतरी आहे. तू किती उचलायच्या? तू किती उचलू शकतो सांग बरं. किती उचलायची ते पण सर? तू किती उचलू शकतोस? 5च्या असं स्टेप. याला लिमिटच खूप कमी ठेवलंय यार. पोरं 200 पायऱ्या उचलून नेतात. अरे सो में तो जन्नत का स्टॉप आ जाएगी. लेट्स सी. चला. महाराष्ट्रीयन परंपरेनुसार लग्नानंतर फर्स्ट टाइम जेजुरीला आल्यावर नवऱ्याने बायकोला ॲटलिस्ट 5 पायऱ्या उचलून चढायचं असतं. गडावर पोहोचल्यावर भंडाराच्या सोनेरी रंगामध्ये न्हावून निघालेले मंदिर खूपच आकर्षक दिसत होते. गडावरची गर्दी पाहून आम्ही VIP पास घेण्याचा निर्णय घेतला. याचसाठी केला होता अट्टहास. 1 तास लाईन पण नाही म्हणता येणार. पासची लाईन, पासची झुंबड होती. हा, ती म्हणजे प्रॉपर लाईन नव्हती मेंटेन केली पाससाठी. अशी गर्दी लोकांनी केली होती आणि ऑलमोस्ट हाफ ॲन आवर टू 45 मिनिट्स नंतर प्रफुलचा नंबर आला आणि त्याला फायनली पास मिळाला. सो पासची प्राइस काय होती आपली? 200 रुपये पर पर्सन. 200 रुपीज पर पर्सन असा पास होता. पण पासची लाईन पण बघितलं ना तर बऱ्यापैकी मोठी आहे, बिकॉज रशच एवढी आहे की लोक पास काढतायत. सो पाससाठी पण भयंकर गर्दी आहे. एक टिप देऊ का? येताना कॅश घेऊन या. कॅश घेऊन आलात की डायरेक्ट या लाईनीमध्ये थांबता येईल. ऑनलाईन असेल तर पुन्हा त्या खिडकीमध्ये जावा, तिथे 1 तास लाईन लावा, तिथे ऑनलाईन पे करा आणि मग इकडे या आणि इथे येऊन पुन्हा लाईनीत थांबा. त्यापेक्षा कॅश घेऊन या. आम्ही ती चूक केली, तुम्ही करणार. सो आता गॉडनंच आपलं दर्शन कधी होत आहे. बाय द वे, काय आपण खालून वर चढताना प्रफुल्लला मी विचारलं होतं की किती पायऱ्या मला उचलू शकतोस. त्याने काय तिकडे एक्झॅक्ट नंबर एवढा काही दिला नव्हता, पण 5 बोलला. ती गोष्ट वेगळी की 5 पायऱ्या चढायचं असतं, बट ऑलमोस्ट 1/3 गट तो मला उचललंय त्याने. ऑलमोस्ट 1/3 गट तर तू मला उचललंयस. सो कौतुकास्पद आहे. कौतुकास्पद. मी एवढं एक्सपेक्ट ॲक्च्युली नव्हतं केलं. मला वाटलं हा खरंच 5 पायऱ्यांना थकून जाईल. 5 पायऱ्यापेक्षा जास्त उचलला नाही मला वाटलं, बट आय एम इम्प्रेस्ड. पासची लाईन बघा.
दीड. अरे यार, मला उचलून 1/3 चढलायस. ठीक आहे 1.3 मी चढलो. 2.669. तू पूर्ण गड उचलायला पाहिजे होतं मला. 200 पायऱ्या. 200 तर अजून पुन्हा येऊ. पुन्हा हेच आहे. उद्या ऑफिसला जायचंच नाही म्हणजे. ठीक आहे. ऑलमोस्ट एवढाच वेळ लागेल असं वाटतंय इथली गर्दी बघून. तर लाईक जास्त पण लागू शकतो. येस. VIP दर्शनाची ही हालत आहे. लाईक म्हणजे पण आपण संडेला आलोय ना. आपण संडेला आलोय म्हणून असं आहे. अदरवाईज मी लग्नाच्या आधी जेव्हा मी आली होती पत्रिका द्यायला तेव्हा एवढी रश नव्हती. बट ठीक आहे. बट संडेला विदाऊट पास, ओ माय गॉड, मग तर 4 तास तर नक्कीच त्यांना लाईनमध्ये लागत असतील ना. तर आम्हालाच टोटल 1 ते 1.5 तास लाईनमध्ये लागणार असं वाटतंय. सो फायनली आफ्टर लाईक 1 hour समथिंग आमचं दर्शन झालंय. 1 तास आम्हाला लागला दर्शनाला, राईट? हो. येस. तर पास काढला होता पण 1 तास दर्शनाला लागला. दर्शन अगदी शांततेने मस्त झालं. खूप अशी धक्काधक्की वगैरे काही झाली नाही. सो या. ही जी विदाऊट पासवाली लाईन आहे ना ती दाखव ना. असं गोल हा फिरवणार. ती दाखवते पुढच्या क्लिपमध्ये. ही इथून चालू आहे. हे ह्यांना कमीत कमी 3 ते 4 तास लागत असेल मला वाटतं. हो, डेफिनेटली. आम्हालाच 1 तास लागला तिकडे पास घेऊन, पण येस. त्यांना लागेलच तेवढा वेळ. हो ना. आणि ऊन चला. पण इकडे प्रचंड येळकोट आहे. येळकोट जय जय मल्हार. मल्हार. हां, आम्हाला फोटो व्हिडिओसाठी आजच्या ना एका माणसाची खूप हेल्प झाली. होती दीपक. अजूनही. तुम्ही याल का जरा फ्रेम मध्ये? मीट आवर कॅमेरामॅन मिस्टर दीपक, येस. ऑल्सो नोन ॲज वादळ. अरे जास्त. सो फायनली आमचं दर्शन झालं. वर सगळं लाईक एक्सप्लोर करून झालं आणि आता आम्ही खाली आलो आहोत. सो गर्दी होती म्हणून थोडं आपल्याला किती आणि फोटोज वगैरे व्हिडिओज ब्लॉग वगैरे करताना थोडा वेळ गेला. नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती. इथल्या लोकांनी पण सांगितलं. हां, आज मे बी ते संडे त्यामुळेच जरा. संडे आणि डिसेंबर महिन्यात चालू असतो. हां, क्रिसमस वेकेशनचं हे, तर त्यामुळे जरा जास्तच गर्दी होती. बट ठीक आहे, काय नाही, व्यवस्थित मस्त दर्शन झालं. आता आपण रिटर्न जर्नी आपली स्टार्ट करूया. मध्ये कुठेतरी काहीतरी खायला थांबूया, मला खूप भूक लागली. एक्झॉस्ट झालो टोटल. येस. आणि सगळं पिवळं पिवळं झाले. मोबाईल पण पिवळा झाला. ॲक्च्युली मोबाईल, माईक सगळंच पिवळं झालं. हॅलो एव्हरीवन. ठीक आहे, चालेल. चला, आमचं वाहन रेडी आहे. तर तुम्हाला आमचा हा जेजुरी ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ऑल्सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.